हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला पूर, सोडेगाव परिसरातील पूल पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा। धुळे शहरात मुसळधार पाऊस, जिल्हा रुग्णालय आणि शाळांच्या आवारात पाणी साचलं। जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले, 78,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, किरणा धरणही 95% भरले। यवतमाळमध्ये कार पुराच्या पाण्यात वाहून गेली, आईसह दोन्ही मुलींचा शोध, झाडाचा आधार घेतल्यानं वडील बचावले। कोल्हापूरचं राधानगरी धरण 100% भरलं, 6 स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ। अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर, सिपना आणि मेघा नदीला पूर। नाशिकमध्ये संततधार, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा, गोदावरी दारणाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। गोंदिया, गडचिरोली, वर्ध्याला पावसानं झोडपलं, विदर्भात पावसाचं थैमान, आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, काही जण अडकल्याची शक्यता। आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 6 लाख लोक बाधित, मृतांची संख्या 78 वर, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। पेपरफुटी रोखणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर, पेपर फोडणाऱ्या गँगला सोडणार नसल्याचा इशारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा। उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी करणाऱ्या दोन्ही चोरांना झारखंडमधून अटक, दोन्ही चोर घरात काम करणारेच निघाले। पुण्यात वाहनांची तोडफोड सुरू, उत्तमनगरमध्ये 4 ते 5 वाहनांची तोडफोड, संशयित आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। नागपुरात 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूची आत्महत्या, विदर्भाच्या टीममध्ये निवड न झाल्यानं स्वतःला संपवलं। भिवंडीत सिगरेट पिण्याच्या वादातून युवकाची हत्या, धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू। मुंबई उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीए कडून निलंबित, नियमांचं उल्लंघन केल्याचा ठप्पा। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भपाताचा सुळसुळाट, 2 वर्षात केले तब्बल 300 गर्भपात, निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सकाचा प्रताप। मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या पॅनलमध्ये सरन्यायाधीश का नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या बेंचचा सवाल। पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणाव कायम, पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार